नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझ विणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तूतात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दशक 7 आणि समास 3 मध्ये चतुर्दश ब्रह्म निरूपण सांगितलेलं आहे. ते कुठे गेले? त्यामध्ये समर्थ असं म्हणतात, श्रोतया व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होई समाधान साधकाचे. रामदास स्वामी असं म्हणतात की आता ज्या योगी साधकाला समाधान प्राप्त होईल, असं मी ब्रह्मज्ञान सांगणार आहे. सगळ्यांनी ऐकावे. रत्ने साधाया कारणे, मृत्तिका लागे एकवटने. 14 ब्रह्माची लक्षणे जाणीजे तैसी. जसं रत्न मिळवण्यासाठी खाणीतून खणून आधी माती गोळा करावी लागते, मग त्यातून रत्ने निवडावी लागतात. त्याप्रमाणे येथे प्रथम 14 ब्रह्माची लक्षणे ही जाणावी लागतात. पदार्थे विन संकेत, वेता वेगळा दृष्टांत. पूर्वपक्षे विन सिद्धांत, बोलिता जे. एखादी गोष्ट संकेताने दाखवून द्यायची असेल तर एखादा पदार्थ खूण म्हणून वापरला जातो. तसं सिद्धांत पटवायचा असेल तर दृष्टांत द्यावा लागतो. त्याप्रमाणे कुठलाही दृष्टांत द्वैताशिवाय देता येत. त्याप्रमाणे आम्ही आधी पूर्वपक्ष व्यवस्थित मांडून त्याचं खंडन केल्याशिवाय सिद्धांतासंबंधात बोलता येत नाही. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखोणी सांडावे. पुढे सत्य ते स्वभावे अंतरीवाणे. आधी जे मिथ्या आहे ते डोळ्यासमोर उभं राहील, अशा प्रकारे त्याचं वर्णन करावं लागतं. याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो, म्हणजे नंतर सत्य असेल ते अंतःकरणाला जाणता येत. पाहिले ते ब्रह्म, पाहिले ते शब्द ब्रह्म, तुझे मित्तिकाक्षर ब्रह्म. तिसरे ब्रह्म बोलिते श्रुती. म्हणून पहिले परब्रह्म, दुसरे ओम, ते एकाक्षर ब्रह्म. श्रुती ज्याचं वर्णन करते ते ख ब्रह्म, हे तिसरं आहे असं समर्थ म्हणतो. सर्वं खलिविदं ब्रह्म, तर ती ख ब्रह्म सांगितले. 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणावे ते. 8वे सगुण ब्रह्म आहे, 9वे निर्गुण ब्रह्म आहे, वाच्य ब्रह्म हे 10वे आहे, हे जाणावं. अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, सदाकार ते 13वे, 14वे अणुर्वाच्य. समर्थांनी 14 ब्रह्मांचं स्वरूप मांडलेलं आहे. चतुर्दश ब्रह्म निरूपण. चतुर्दश म्हणजे 14, 4 आणि 10. तर पहिलं ब्रह्म जे सांगितलं ते शब्द ब्रह्म आहे, दुसरं ओम ब्रह्म आहे, तिसरं एकाक्षर ब्रह्म त्याचे श्रुती वर्णन करते ख ब्रह्म आहे, चौथे सर्व ब्रह्म, 5वं चैतन्य ब्रह्म, 6वे सत्ता ब्रह्म, 7वे साक्ष ब्रह्म, 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म आणि वाच्य ब्रह्म हे 10वे. म्हणून ते अनुभव हे 11वे ब्रह्म, आनंद ब्रह्म ते 12वे, सदाकार ते 13वे आणि 14वे अणुर्वाच्य. अशा प्रकारे ब्रह्माची प्राप्ती, जसं आपण
गेल्या अनेक प्रवचनामध्ये विचार करत होतो की पिंडी ते ब्रह्मांडी न करता ब्रह्मांडी ते पिंडी माणसाची कशी अवस्था येईल, ती समर्थांनी चतुर्दश ब्रह्मामध्ये सांगितलं. केवळ एक ब्रह्म नाही, तर अशा प्रकारचे 14 गुण सांगितले. की पहिल्यांदी शब्दांची शुद्धी असली पाहिजे मनुष्याची, तर मनुष्याला ब्रह्मस्वरूप होता येईल, अहम ब्रह्मास्मी होता येईल. दुसरं ओंकार सांगितलं की आमच्या आमच्या हृदयातली जी स्पंदन आहे मेंदूमध्ये, ती ओंकार असली पाहिजे. ओम ओम एकाक्षर आहे. आणि श्रुती ज्याचं वर्णन करते ख ख, हे तिसरं ब्रह्म आहे. चौथे सर्व ब्रह्म आहे, सर्व चराचराला आपण आपलं मानतो. पाचवं चैतन्य ब्रह्म आहे, चराचरा चैतन्य भरलेलं आहे. सहावं सत्ता ब्रह्म, ही सगळी जी जगात जे चाललेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची भगवंताची सत्ता आहे. म्हणून श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलं की जे काय पृथ्वी तलावर घटना घडत असतात त्या सगळ्या मी करत असतो, म्हणून ते सत्ता ब्रह्म. सातवे साक्ष ब्रह्म, जे जे कर्म केलेलं आहे त्या कर्माप्रमाणे मनुष्याला भोग भोगावं लागतात, परंतु अधिष्ठान जर परमेश्वरात असलं तर आपण त्या कर्माचं फळ भोगलं आहे याला साक्ष ब्रह्म अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे परमेश्वराला साक्षी ठेवून भोग भोगले पाहिजे. लोक दुःख सहन करतात पण देवाला नावं ठेवून करतात की देवाने माझ्या नशिबात काय आणलंय, तसं नाहीये. ब्रह्माला साक्ष ठेवून ते भोगलं पाहिजे. आठवं सगुण ब्रह्म, सगुण साकार भक्ती, प्रत्यक्ष भक्ती. नववे निर्गुण ब्रह्म, निर्गुण निराकार, अंतःकरणामध्ये केवळ निर्गुणपणे उपासना करणं. तिसरं वाच्य ब्रह्म, आपली जी वाचा आहे ती अत्यंत नम्रतेची आणि वात्सल्याची असली पाहिजे, ते 10वं ब्रह्म सांगितलं. मनुष्याला जे जे अनुभव येतात जीवनामध्ये, अनुभवनिष्ठ ज्ञान जे प्राप्त होतं त्याला 11वं ब्रह्म असं म्हणतं. आणि या सगळ्या गोष्टीतून मनुष्याला जो आनंद मिळतो त्याला आनंद ब्रह्म म्हणतं. आणि 13वं ब्रह्म आहे तदाकार ब्रह्म, परमेश्वराशी एकरूप होणं, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे तदाकार. आणि चौथं सांगितलं अनुर्वाच्य ब्रह्म, म्हणजे परमेश्वराच्या सलगीचं वर्णन हे शब्दाने करता येत नाही, म्हणून त्याला अनुर्वाच्य ब्रह्म असं म्हणतात. असे चतुर्दश ब्रह्माचं वर्णन अत्यंत उत्कृष्टपणे समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. ऐसे 14 ब्रह्मे त्याची निरूपली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ. आता समर्थ असं म्हणतात की अशी 14 ब्रह्मे आहेत, येथे प्रथम त्यांची नावं सांगितली आहेत. आता त्यांच्या स्वरूपाचं वर्णन आणि त्यांच्या खुणेने थोडक्यात ओळखूया कसं आहे. अनुभवीन ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म, आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर. स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव नसताना अनुमानाने ब्रह्माचं वर्णन करणं याला शब्द ब्रह्म असं म्हणलंय. की जिथं अनुभवनिष्ठ ज्ञान नाही, फक्त पोपटपंची शब्दांचं वर्णन. श्री समर्थ म्हणतात की केवळ भ्रमच आहे हा वर्णन करणं. त्यानंतर मितिकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम, हे एकाक्षर ब्रह्म आहे. ख शब्द आकाश ब्रह्म, महदाकाश व्यापक धर्म, आता बोली जे सूक्ष्म सर्व ब्रह्म. ख ब्रह्म म्हणजे काय, तर आकाश ब्रह्म. महाद आकाश प्रमाणे ते सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्यापून असत. त्यानंतर सूक्ष्म असं सर्व ब्रह्म, चौथं ब्रह्म त्यांनी सांगितलं. पंचभूतांचे कुवाडे, जे जे तत्व सृष्टी पडे, ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेत आहे. पंचमहाभूताच्या कोड्यात जे जे तत्व दृष्टीला पडतं ते चोखडे म्हणजे निर्ब्रह्मच आहे, हे पण ब्रह्मच आहे. सर्वम खरिविदम ब्रह्म या श्रुतीच्या आधारे यालाच आपण सर्व ब्रह्म असं म्हणतोय. आणि आता चैतन्य ब्रह्म म्हणजे काय ते पाहूया. या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म बोली गेल. सर्वम खलिविदम ब्रह्म या श्रुतीच्या आधारे चैतन्य ब्रह्म म्हणजे काय ते समर्थाने मांडलेलं आहे. पंचभूतादी मायेते चैतन्यची चेतविते, म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली जय. पंचमहाभूतादी मायेला चैतन्यच चेतवित असतं, नाहीतर ती तत्वे जडच आहे. जे चैतन्य त्यांना चेतविते ते चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता, तसे सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म. या सत्तेने हे चैतन्य पंचमहाभूतादिकांना चेतवित, ही सत्ता म्हणजे सत्ता ब्रह्म. आणि सत्तेनं सत्ता ब्रह्म आहे, पण त्या सत्तेला जे जाणतं त्याला साक्ष ब्रह्म असते. परमेश्वराची सत्ता आहे
ती लोकांना उशिरा समजते, त्याची जाणीव उशिरा होते. पण ती जाणीव होणं सुद्धा साक्ष ब्रह्म असं म्हटलेलं आहे. साक्षत्व ज्यापासून तेही आकळे गुणी सगुण ब्रह्म ते वाणी तयासी वदे. साक्षित्व ज्यापासून प्राप्त होतं ते ब्रह्म गुणांनी युक्त असतं, म्हणून त्याला सगुण ब्रह्म असं म्हणतात. जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता. वाच्य ब्रह्म तेही आता बोली देल. वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला वाच्य ब्रह्म म्हणतात, पण अनुभव असतो त्याचं वर्णन कधीच करता येत नाही. कोणीकडून अडचण अशी होती. या नाव अणु ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म, परंतु त्याचही वर्म बोली जाईल. यालाच अणुब्रह्म असं म्हणतात. आनंद ही एक वृत्तीच असते मनुष्याची, परंतु त्याचं रहस्य सांगितलं जाईल. या नाव अणु ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याच हे वर्म बोली जाईल. यालाच अणुब्रह्म असं म्हणतात. आणि आनंद ही एक वृत्ती आहे, म्हणून त्याचं रहस्य समर्थाने मुद्दाम मांडलेलं आहे. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद, अणुर्वाची संवाद तुटून गेला. अशा ब्रह्माला आनंद ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्माशी तदाकार होऊन अभेद होतो ते तदाकार ब्रह्म होय. अनिर्वाच्य म्हणजे काय, तर वर्णातीत, तसं देहातीत, देहापेक्षा वेगळी अवस्था, तसं वर्णनातीत म्हणजे वर्णना करू शकत नाही. मग तेथे संवाद कसा होणार, त्याचं वर्णन होऊच शकत नाही, म्हणून त्याला अनिर्वाच्य ब्रह्म असं म्हणतात. ऐसे हे 14 ब्रह्मे निरुपली अनुक्रमे, साधके पाहता भ्रमे बाधी जेना. याप्रमाणे अनुक्रमाने ही 14 ब्रह्मे इथे सांगितली. त्या संबंधित निरूपण साधकाने नीट ध्यानात घेतलं पाहिजे. त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. मनुष्याला एखाद्या गोष्टीचा भ्रम का होतो, एखाद्या गोष्टीचे अज्ञान का कळतं, कारण ते मनुष्याच्या जीवनात पाप असतं. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत. 14 ब्रह्माचा सिद्धांत होईल आता. ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे, हे नीट ध्यानात घेतलं पाहिजे. आणि हे धरून पुढे 14 ब्रह्माचं निरसन आपण ऐकलं पाहिजे. शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवीन माईक, शाश्वताचा विवेक तेथे नाही. शब्द ब्रह्म हे केवळ शाब्दिक असत, तेथे साक्षात अनुभव नसल्याने ते माईकच असत. आणि माया तर अशाश्वत, म्हणून त्याला त्या शाश्वता म्हणता येणार नाही. जे क्षर ना अक्षर तेथे कैसे मतिकाक्षर, शाश्वताचा विचार तेथेची न दिसे. ब्रह्म हे क्षर नाही आणि अक्षरही नाही, ते एकच नित्य असल्याने तेथे अविनाशी क्षर आणि तेथे विनाशी क्षर आणि अविनाशी अक्षर या द्वैत मूल कल्पना संभवत नाही. ओंकाराच्या ठिकाणीही शाश्वतचा विचार करता येत. ख ब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नास्ती ज्ञान, शाश्वताच्या अधिष्ठान तेथे न दिसे. ख ब्रह्म असं वचन आहे की ख म्हणजे आकाश, म्हणजे आकाश म्हणजे शून्य. शून्याचा नाश ज्ञानाने होतो, म्हणून हे शाश्वत ठरत नाही. सर्वत्र आहे अंत, सर्व ब्रह्म नासिवंत. प्रळये बोलिता निश्चित वेदांत शास्त्री. वेदांत शास्त्रात आणि प्रलय काळी सर्वांचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही सर्व आहे ते नाशवंत आहे. सर्व ब्रह्मासही शाश्वत म्हणता येत. महाप्रळये मांडेल जेथे, तान्वय कैसा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. समर्थ असं म्हणतात की ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलयाला आरंभ झाला की ब्रह्मलोकापासून सर्व सृष्टी नाश पावते. मग तिथे पंचमभूतांचा समुदाय तरी कुठून टिकणार आहे, म्हणून सर्व ब्रह्मालाही ते नाश करतो. चळासी आणि अचळ, निर्गुणासी लाविती गुण, आकाराचा विचक्षण माणितना. अशा प्रकारे ब्रह्म हे अचळ, निर्गुण, निराकार असताना चल आणि गुणसंभूत आणि विविध आकार असलेल्या सर्व दृश्य हे सृष्टीला ब्रह्म म्हणजे हे विचारवंत मान्य करत नाही.
जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत सर्व ब्रह्म हे मात घडे कैवी. पंचभूतापासून जे जे निर्माण होतं ते नाशवंत आहे. आप तेज वायू पृथ्वी आकाश. त्याच्यामुळं जेथे सर्व ब्रह्म ही गोष्ट मांडणे कशी होईल. असो असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नाशवंत वेगळेपणाचं अंत पाहणे कैसे. आता हे किती वर्णन करावं. थोडक्यात म्हणजे काय तर सर्व ब्रह्म नाशवंत आहे. सर्व या शब्दाची वेगळेपणाची भावना असते तिचा जीव ब्रह्म ऐक्यात नाश होत असतो. मग पाहायचं कुठे आता. आता जयास चेतवावे त्याची माईक स्वभावे तेथे चैतन्याच्या नावे नासाला. ज्याला चेतवलोय तो स्वाभाविकपणे मिथ्या. तर त्याला चेतवणारं चैतन्य असं म्हणताच येणार नाही. जे झालेच नाही त्याला चेतवणार कसं आणि कोण चेतवणार. परिवारे विन सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता पदार्थ विन साक्षता तेही मिथ्या. सत्ता ही परिवाराशिवाय असत नाही. म्हणजे ज्याच्यावर सत्ता गाजवायची ते व जो सत्ता गाजवत होतो या दोघांची आवश्यकता असते. परब्रह्म हे केवळ एकले एकच असते. म्हणून त्या सत्ता ब्रह्म म्हणता येत नाही. काही पदार्थ असेल तर त्याला साक्षीत्वाने पाहिले न जाते तेथे पदार्थ मिथ्या असतो. तेथे साक्षीत्व पण मिथ्याच असतं. म्हणून परब्रह्माला साक्ष ब्रह्मही म्हणता येत. समर्थ प्रत्येक गोष्टीचा उलगडा करतायत. सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काय. सगुण ब्रह्म निश्चय नासिवंत. सगुणाला नाश आहे ती प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्याने त्याला प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. म्हणून सगुण ब्रह्म पण निश्चितपणे नाशवंत. निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैसा ठाव गुणे विन गौरव येईल कैचे. निर्गुण असे ते म्हटलं जातं तर नावाला शब्दाला वावच नाही. काहीतरी वैशिष्ट्य असेल तर गौरव केला जातो. म्हणून गुण जिथे मिथ्या तिथे निर्गुणत्वाचं वैशिष्ट्य कसं काय असणार. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ का ते कल्पनेचे आभाळ नातीचे ती. माया म्हणजे मृगजळ आहे किंवा कल्पनेचं एक नसलेलं आभाळ आहे असं सर्वजण म्हणतात. ग्रामो नास्तिक कृत सीमा जन्मवीन जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैत्वाची. जिथे गावात अस्तित्व नसेल तिथे गावाची सीमा कशी दाखवणार. जन्म झाला की आपण जीवात्मा ही संज्ञा देतो. पण आत्मा हा अजन्म आहे. तो अद्वैत आहे तर त्याला द्वैताची उपमा कशी देता येईल आपल्याला. माये विरहित सत्ता पदार्थाविन जाणता अविद्येविन चैतन्यता कोणास आली. मायाच मिथ्या असेल तर सत्तेला अस्तित्व कुठं आहे. पदार्थ मिथ्या असल्याने त्यांना जाणणारा कोण असणार आहे. अविद्या ही मिथ्या म्हणून चैतन्यता ही मिथ्याच म्हणते. सत्ता चैतन्य साक्षी सर्वे गुणाचं पाशी ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे. सत्ता चैतन्यता साक्षीत्व हे सर्व गुणांमुळे भासत. गुण ब्रह्म गुणरहित असल्याने तेथे गुण कसे काय चालतील. सत्ता चैतन्यता साक्षी ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अश्वाश्वत निशेषी. असे जे गुणरहित ब्रह्म त्याला निर्गुण असं नाव देणं हे मुळीच नामे रूपे अशाश्वत असल्याने निश्चयानेच अशाश्वत ठरत. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे. गुणरहित ब्रह्माला ओळखता यावं म्हणून अनेक नावं ठेवली जातात. त्यास वाच्य ब्रह्म असे म्हणतात. अनेक ते नाशवंत आहे. आनंदाचा अनुभव आई वृत्तीचा भाव सदाकारी ठाव वृत्तीस नाही. आनंदाचा अनुभव एक वृत्तीचा आहे. जो वृत्तीचा भाव आहे पण जीव ब्रह्मैक्यात वृत्तीला वावच नसतो. म्हणून आनंद ब्रह्म हे खरं ना. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे तया संकेतास उणे निवृत्ती जाणिजे. निर्वाच्य असं अनिर्वाच्य असं केव्हा म्हटलं जातं
ते केवळ संकेत म्हणून नामनिर्देश निर्देश करण्यासाठी म्हटलेलं नसतं. अनिर्वाच्य म्हणजे काय तर शब्दात सांगता येत नाही, ते शब्द जेथे पोचू शकत नाही त्या परब्रह्मास अनिर्वाच्य म्हणणे खरे योग्य आहे का? कारण शब्दाचा संबंध गुणाशी वृत्तीशी असतो आणि ब्रह्म शब्दाच्या ठिकाणी वृत्तीच नाही, तर अनिर्वाच्य म्हणण्यामुळं संकेतच कोणी पण आहे कसं काय म्हणणार? अनुर्वाच्य ते निवृत्ती, त्याची उन्मणीची स्थिती, निरुपाधी विश्रांती योगियांची. मनातच निरनिराळ्या वृत्ती जर उठत असतील मनुष्याच्या, त्या मनाचा जेव्हा आत्मस्वरूपात लय होतो तेव्हा त्या स्थितीला उन्मय असं म्हणतात. मनच नाहीसे झाल्यावर वृत्तीच उठत नाही आणि निवृत्ती होते. ही स्थिती अनिर्वाच्य असते. सर्व योगी या निरुपाधिक स्थितीतच विश्रांती पावतात. वस्तू जे का निरुपाधी त्याची सहज समाधी, जेणे तुटे अतिव्याधी भवदुःखाची. निरुपाधिक परब्रह्माशी एकरूपता हीच सहज समाधी आहे. हीच ही प्राप्ती झाल्यावर संसारातील दुःखदायक आधी व्याधी या सर्व नाहीशा होतात. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. हे सोपं सांगितलं. विद्या आणि अविद्या या दोन उपाधी सांगितले जातात. या उपाधीचा अंत होतो तेव्हाच ब्रह्म साक्षात्कार होतो. सर्व साधू संत वेदांताचे ग्रंथ याचा हाच अभिप्राय आहे की आत्मा हा परोक्ष आहे. असो ऐसे शाश्वत ब्रह्म जेणे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म स्व अनुभवे. असे जे शाश्वत ब्रह्म आहे तेथे माया भ्रम ही जराही नसतो. ते स्वसंवेद्य असल्याने त्याचा मर्म सांगता येत नाही, पण अनुभवी संत स्व अनुभवाने मर्म सांगतात. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यामध्ये हा शब्द स्वसंवेद्य म्हणजे शाश्वत ब्रह्म आहे पण मायाभ्रम जरा पण नाही असं स्वसंवेद असल्याने त्याचं वर्म सांगता येत नाही, पण अनुभवी संत स्व अनुभवाने वर्म सांगतात. त्याला स्व अनुभव अत्यंत आवश्यक आहे. आपुलेने अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुखासी पडावे अनुभवाचे. आपल्या स्वस्वभावाने मी देह ही कल्पना मोडून टाकली, मग आपोआपच सर्वत्र ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव हा सुकाळ होईल, निरंतर होईल. निर्विकास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे, मग नसोणी असावे कल्पकोटी. निर्विकल्प वस्तूची कल्पना करू लागली की आपोआप कल्पनाच नष्ट होते. मग कल्पने कोटी वर्षे आणि मग मीपणा विरहित असं मनुष्याचं आत्मस्वरूप होतं. कल्पनेचे एक भरे मोहरिताचे मोहरे, स्वरूपी घारिता भरे निर्विकल्पी. कल्पनेचा एक गुण चांगला आहे की जिकडे तिचा मोहरा वळाला तिकडे ती वळते, म्हणून तिला स्वरूपाकडे वळवलं तर ती निर्विकल्पामध्ये व्यापून जात. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची पुरी वार्ता, निसंगास भेटो जाता निसंग होई जे. निर्विकल्पाची कल्पना करण्याचा अभ्यास केला की कल्पनेचा मागमोसे उरत की पूर्णपणे नाहीशी होते. पण निसंगाची भेट घ्यायला गेलं की भेट घेणार आहे निसंग. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून घ्यावे असं हे अनुभवावे सद्गुरुमुखे. म्हणून ब्रह्म म्हणजे एखादा पदार्थ नाही की तो हातात घेऊन दाखवता येईल. सद्गुरुमुखाने याचा अनुभवच आपल्याला घ्यावा लागतो. पुढे कथेचे अन्वय केलाचे करू निश्चय, जे अनुभवासी ये केवळ ब्रह्म. पुढील समासामध्ये समर्थाने केवळ ब्रह्माच्याच अधिक निश्चयपूर्वक निरूपण केलेलं आहे. त्याचं श्रवण मनन केल्याने ब्रह्म साक्षात अनुभवी, ब्रह्माचा साक्षात अनुभवी असे समर्थांचं म्हणणं. म्हणून याच्यामध्ये चतुर्दश ब्रह्मामध्ये वर्णन करत शेवटी समर्थांनी पुढच्या समासामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं विमल ब्रह्माचं निरूपण केलेलं. आणि ह्या सगळ्या निरूपण करताना या सगळ्या चतुर्दश ब्रह्मामध्ये ब्रह्म निरूपणामध्ये सारांश काय लपलेला आहे याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सुभाषितकार असं म्हणलं, कालः पचती भूतानि काल संहरते प्रजा, काल सुप्तेषु जागृती कालो हि दुरत्रिक्रमा. म्हणजे काळ हा प्राण्यांना पचवून टाकतो
काळ हा प्रजेचा नाश करतो. सर्व प्राणी झोपी गेले असताना काळ जागा असतो. खरोखरच काळाला ओलांडून जाणं कठीण. म्हणजे समय, मृत्यू आणि नशीब आणि संहारक तत्व या चार गोष्टी, अशा अनेक अर्थाने काळ हा शब्द वापरला जातो. आणि हा काळ कारणीभूत आहे. चतुर्दश ब्रह्माचं निरूपण करताना त्याचं स्पष्टीकरण का होत नाही? तर ह्या चार गोष्टी आहेत की समय, मृत्यू, नशीब आणि संहारक तत्व. त्यामुळे काळाला थांबवणं कोणाला शक्य नाही, त्याची गती टाळणं अशक्य आहे. जन्माला आलेला मनुष्य कालक्रमानुसार बाल, तरुण, प्रौढ होणार व शेवटी मरणार. मृत्यूवर मात करता येत नाही आणि ही जगराटीतला व्यवहार टाळता येत. पण माणसाने याबद्दल शोक करण्यात काही अर्थ नाही. याचा व्यावहारिक निष्कर्ष काढणं असा आहे. हे वर्णन कुठे केलंय चतुर्दश ब्रह्माचं? तर महाभारतातले सुभाषित आहे. भारतीय युद्धानंतर युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या पुत्रांसाठी धृतराष्ट्र शोक करू लागला. त्या विदुरानं त्याचं सांत्वन केलं आणि कालगतीचा विचार करून शोक आवरण्याचा उद्देश त्याने धृतराष्ट्राला केला. म्हणजे खरं ब्रह्म काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न हा विदुराने धृतराष्ट्राला सांगितलेला शब्द आहे. कालः पचन्ति भूतानि, कालः पचन्ति भूतानि, कालः संहर्ते प्रजाः, काल सुप्तेषु जागृती, कालो हि दुरितक्रमः. अशा प्रकारची एक दृष्टी ही विदुराने धृतराष्ट्राला दिलेली आहे. म्हणून त्याचा मुद्दाम हा सांगितलं की अशा प्रकारचं ब्रह्मतत्व हे मनुष्याने जाणलं पाहिजे. समर्थ असं म्हणतात की ब्रह्म हे अविनाशी, एकरस, निर्विकार, अनंत, अद्वितीय आणि ज्ञान स्वरूप आहे. आता ब्रह्माची व्याख्या कशी करता येईल? तर हे अविनाशी आहे, एकरस आहे म्हणजे सगळ्यांमध्ये समरस आहे, निर्विकार आहे, त्याला कुठलेच विकार नाही, अनादि आणि अनंत आहे, अद्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं कुठलीच गोष्ट नाही. ज्याचं आपण जसं आपण म्हणतो की तू त्या माणसासारखा दिसतो, माझ्यासारखी तुझ्याकडे पेन आहे, माझ्यासारखी तुझी घड्याळ आहे, तसं अद्वितीय दुसरं नाहीच, एकच आहे आणि ज्ञानरूप आहे. त्याचा शोध घेणार आपण कशा आहोत? तर ब्रह्म हे अविनाशी आहे, आपण विनाशी आहोत. ब्रह्म हे एकरस आहे, आपण विकारी आहोत. संत ब्रह्म हे अनंत आहे, आपण शांत आहोत. ब्रह्म हे अद्वितीय ज्ञानस्वरूप आहे, आपण अज्ञानी. म्हणून माणसाने केलेल्या ब्रह्मशोधाला शांताने अनंताची कल्पना करण्याचं स्वरूप आहे. ब्रह्माचा शोध घेणारे दोन प्रकारचे लोक असतात. एक केवळ जगाचा विचार करून स्वस्वरूप ठरवणारे आणि दुसरे आत्म्याचा अनुभव घेऊन ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करतात. दोन प्रकारचं वर्णन आणि हे वर्णन करता आलं पाहिजे. शेठ मुंगीलाल नावाचे मारवाड्यात राहणारे व्यापारी होते. ते व्यापारासाठी मुंबईला गेले. प्रामाणिकपणे ते व्यापार करायचे. त्यांचं वागणं राहणं अत्यंत साधेपणाचं. त्यांनी एकदा कणेलाल मुंशी यांची भेट घेतली. आता कणेलाल मुंशी हे त्या काळचे फार गाजलेले वकील, त्यामुळे त्याच्या कथा ऐकल्याच. शेठ मुंगीलाल मुंशींना म्हणाले, मुंशीजी, मी आपला सल्ला बघण्यासाठी आलेलो आहे. मी अलीकडे 8 लाख रुपये मिळवलेले आहेत. माझी मिळकत 8 लाख रुपये आहे. टाटाचे शेअरचे भाव एकदम वधारल्यामुळं मी ते विकून टाकले. त्याचे पैसे माझ्याकडे आलेले आहेत. या पैशाचा मी सदुपयोग करू इच्छितो. भारतीय संस्कृती रक्षण करणाऱ्या एखाद्या कार्याला हे दान घेऊ इच्छितो. श्री कणेलाला वाटलं की हा माणूस उगाच गप्पा मारतो, तुम्ही डोकं खाण्यासाठी आलाय, त्याच्या मनात पासून काही नाही. कणेलाल म्हणाले, प्रत्यक्ष आपण रक्कम आणाल तेव्हा माझा सल्ला घ्या, पैसेच नाही आणले तर सल्ला काय घ्या. शेठ मुंगीला निघून गेले. महिनाभरात ते परत आले. म्हणाले, आज सोमवती अमावस्या आहे, आजचे दान फार पुण्य पण असते, म्हणून मी 6 लाख रुपये गोमातेच्या सेवेसाठी देणार आहे आणि 2 लाख रुपये संस्कृत भाषेच्या विकासासाठी देणार आहे. मागे बोलणे झाले आहेच. मुंशीजींचा अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले, दान करण्यासाठी रोख रक्कम लागते, नुसत्या गप्पा आणि योजना नको, जशी आपली आज्ञा. तेथूनच त्यांनी त्यांच्या दलालाला फोन लावला आणि तो दलाल पैसे घेऊन आला.
थोड्याच वेळात 8 लाख रुपयाचा बंडल घेऊन वकील साहेबांच्या कचेरीत पोहोचले. हा साधा भिकाऱ्याप्रमाणे दिसणारा माणूस महान दाणी आहे याची कळण्याला मुन्शींना खात्री पडली. याच दाणादाशीवर कळण्याला मुन्शी आपली मुंबईची भारत विद्या भवन जे संस्कृत शिक्षणाचं केंद्र आहे, हे केंद्र अध्ययन केंद्र त्या पैशातून सुरू केलं. त्यामुळं जसं समर्थाने म्हणे की ब्रह्माचं वर्णन काय सांगावं, की काय मनुष्याच्या मनामध्ये चिंता येईल, पण हे ब्रह्म जे आहे ते दुसऱ्यावर अवलंबून नाहीये. गणेलाल मुन्शीला काय वाटलं याचा संबंधच नाही. त्यांच्या आत्म्यामध्ये तो भाव उत्पन्न झाला, व्यापकता उत्पन्न झाली, ती अत्यंत महत्वाची. त्यामुळे विचाराने ब्रह्मस्वरूप ठरवणाऱ्या लोकांना साक्षात ब्रह्मदर्शन होत नाही. ते जामुनशीला गणेलाल मुन्शींचं झालं. काय झालं, विचाराने ब्रह्मस्वरूप ठरवणार विचार करत होते की हा गरीब माणूस काय देणार आहे, नुसता गप्पा मारतो. अशा लोकांना साक्षात ब्रह्मदर्शन होतच म्हणजे त्यांना ओळखूच येते ब्रह्म कोणामध्ये घडतो. खरं म्हणजे त्याही व्यक्तीमध्ये दैवी गुण दिसून येतात. माझा एक स्वतःचा वैयक्तिक स्वभाव आहे, मांडून पण मांडतो की ज्या लोकांमध्ये ज्या मुलांमध्ये असे दैवी गुण दिसतात, अशा लोकांसाठी काही ना काहीतरी समर्पण करावं, त्यांना मदत करा अशी भावना उत्पन्न होते. म्हणून नुसतं विचाराने ब्रह्मस्वरूप ठरणाऱ्या लोकांना साक्षात ब्रह्मदर्शन होत. अनुभव घेणाऱ्यामध्ये 2 वर्ग सांगते. त्यांना नुसतं म्हणून तर होत नाही, पण अनुभव घेण्यामध्ये 2 वर्ग सांगितले. एक, अविद्येचा संपूर्ण निराश होऊन स्वतः ब्रह्म होऊन ब्रह्म पाहणारे असे लोक, अविद्येचा पूर्ण निराश झालाय आणि स्वतःहून ब्रह्मस्वरूप पाहतात. आणि दुसरे, अविद्या कमी अधिक निवृत्त होऊन म्हणजे अविद्या संपूर्ण नाहीशी न होता ब्रह्म पाहणार, अर्धवट ज्ञान. ब्रह्मरूप झालेल्यांचं ब्रह्मदर्शन सर्वस्वी सत्य व यथार्थ असत. बाकीच्यांचं ब्रह्मदर्शन हे ब्रह्मवर्ण कमी जास्त प्रमाणात काल्पनिक असत. अशी ही काल्पनिक ब्रह्मवर्णने श्री समर्थांनी या समासात मांडलेली. उदाहरणार्थ, आकाश ब्रह्मवादी म्हणतात की विश्व पंचमहाभूताने बनलेलं आहे, त्यामध्ये अनंत वस्तू भरलेल्या आहेत, त्या आल्या गेल्या तरी सर्वांना आकाश जसे जसे व्यापून राहत, आकाशामध्ये काहीही बदल होत. मग कशा प्रकारचं वर्णन ब्रह्माचं केलंय, तर एक वर्णन असं आहे, एक श्रीमंत ग्रस्त होत आणि वाईट संगतीमुळं त्यांना दारूचं व्यसन लागलं. घरातल्या लोकांनी व्यसन सुटावून खूप प्रयत्न केले, पण काय सुटत नव्हतं. काय करावं, एकदा त्यांनी घरच्या काही दुरुस्तीसाठी एका गौंड्याला बोलवलं. त्याने सर्व काम पाहिलं. तो म्हणाला, उद्या सकाळी 9 वाजता मी काम करायला येईल. काम फार निकडीचं होतं, म्हणून त्यांनी त्याला सारख्या येण्याच्या सूचना दिल्या. त्या श्रीमंत ग्रस्तांनी गौंड्याला सारख्या सूचना दिल्या की नक्की तू उद्या ये. त्या सारख्या सूचना ऐकून तो कारागीर म्हणाला, काळजी करू नका साहेब, मी निश्चित येईल, मी काय दारुड्या नाही. हा, लक्षात घ्या, ब्रह्मनिरूपण करताना कसं, त्यामुळं एकदा जे सांगतो ते मी पक्क असत. त्याने विचारले, दारू पिणारा काय खोटार असतो का, असं त्या श्रीमंत ग्रस्ताने गौंड्याला विचारलं. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी तो गौंडी म्हणाला, दारुड्याचे विचार स्थिर नसतात, आता जो बोलतो दुसऱ्या क्षणी विसरून जातो, म्हणून तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. हा नशेत काहीतरी बरळत आहे असे म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मी दारू पित नाही, माझ्या शब्दावर, त्यामुळे आपण विश्वास ठेवू शकतो. बघा काय दृष्टांत दिला की उद्या मी नक्की येणार आहे, मी काय दारू पिली नाही, दारू पिणारा नाही, मी विसरून जाईल. श्रीमंत ग्रस्ताला त्याच्या मनाला एक गोष्ट फार लागली गौंड्याची, दारू पिणार नाही असा निश्चित त्याने त्या क्षणी केला त्या श्रीमंत ग्रस्त. पुढे तर त्याने अंमलात आणला. योग्य वेळी दाखवलेली चूक निर्भत्सना काही वेळेस बाणासारखी अंतःकरणात घुसते, इष्ट तो परिणाम घडून येतो. दारूमुळे अनेक दुर्गुण मनामध्ये प्रवेश करतात. दारू सोडण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहिला पेला उठायला लावण्यापूर्वीच, अन्यथा कॅन्सर प्रमाणे ती माणसाला पोखरते. उदाहरण दृष्टांत जर आपल्याला विचित्र वाटेल, परंतु ब्रह्मस्वरूपाचा विचार करत असताना किती व्यापक ब्रह्म आहे आणि सर्वांना आकाश जसेला जसं व्यापून राहतं, तशा प्रकारचं हे व्यापक ब्रह्म, ज्यामध्ये विश्व पोटात घेणारं आकाश हेच ब्रह्म. आणि मनुष्यामध्ये अशा प्रकारची जागृती करणारे अनेक प्रसंग
अनेक दृष्टांत घडत असतात. त्या दृष्टांताचा अभ्यास मनुष्याने प्रामाणिकपणे जर केला तर मनुष्याच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होत. म्हणून ओंकार ब्रह्मवादी म्हणतात की विश्व निर्माण करणारा मूळ संकल्पच हा अनाहत रूपी नाद ओंकार. ही सृष्टी ओंकारापासून निर्माण झाली. स्पंदनमय ओंकारातून सर्व विश्व प्रगट केला व त्यातच ते अंतर्धान पावले. पण पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते म्हणून तो ओंकारच ब्रह्म आहे. शून्य ब्रह्मवादी म्हणतात की जगात वस्तू अनंत वस्तू दिसतात, त्या काही काळ राहतात नंतर मोडतात. शून्यातून त्या दृश्यात येतात, पुन्हा शून्यात विलीन. शून्य रिकामे असून अनंत, म्हणून शून्य हेच ब्रह्म. चेतना ब्रह्मवादी असं म्हणतात की विश्वामधील चेतना मोठी विस्मयकारक आहे. अतिशय सूक्ष्म व्यापक अशी चेतना दृश्य विषयाला हवे तसं खेळतो. मग पूर्णत्व जीवनाचं कसं येईल मनुष्याच्या, जर असं खेळत असेल तर मायकल एंजिओलो हा एक जगप्रसिद्ध शिल्पकार म्हणून घेतला. तो मूर्ती बनवत होता तर त्याचे मित्र त्याला भेटायला आले. त्यांना ही मूर्ती फारच आवडली. मूर्ती पूर्ण झाल्याचे त्यांना दिसत होते. काही दिवसांत तो परत मायकेलकडे आला आणि मूर्ती पण तो म्हणाला, मित्रा, एवढ्या दिवसात तू काहीच काम केलेलं दिसत नाही. मी माग आलो तेव्हा मूर्ती एवढेच काम झाले होते. तर दाखल एंजिओलो म्हणाला, असे कसे म्हणतोस? तू गेल्यापासून मी या मूर्तीचा वरचा भाग अधिक नाजूक केला, मूर्तीचे खांदे मजबूत केले, डोळ्यातील भाव अधिक स्पष्ट केले आहेत, उरलेल्या भागाचा मी तजेलता वाढवलेली आहे. या गोष्टी अगदी किरकोळ व सामान्य आहेत. यासाठी एवढा वेळ कशाला तुला लागला? मूर्ती चटकन पूर्ण करून टाकायची. मित्राने त्यावर आपला अभिप्राय व्यक्त केल्यावर एंजिओलो हसत म्हणाला, क्षुल्लक दिसणाऱ्या गोष्टीची माणसं उपेक्षा करतात, पण या किरकोळ व क्षुल्लक गोष्टीच माणसाला पूर्णता गाठता येते. पूर्णत्व मात्र कधीही किरकोळ व सामान्य नसते. माझ्या कलाकृतीमध्ये जे सौंदर्य आढळले त्याचे रहस्य या दक्षतेत सामावले नाही. म्हणून जीवनामध्ये पूर्णत्व व्हायचं असेल तर मनुष्याने दक्ष राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. आणि छोटी छोटी कामे जी व्यक्ती दक्षतापूर्वक करत असते त्या व्यक्तीला मोठेपणा मिळण्यास काही वेळ लागत नाही. आणि महानता त्याच्याकडे ती स्वतःहून येत असते. परंतु असं पूर्णत्व मिळवणं, म्हणून पूर्णत्व म्हणजे सत्य, म्हणून म्हणजे ब्रह्मसत्य जगत मिथ्य, या कारणामध्ये जसं म्हणलं की चेतना दृश्य विश्वाला खेळवते. चेतना व तिची निज शक्ती ही अनंत आहेत, म्हणून चेतनाच ब्रह्म होय. माया ब्रह्मवादी असं म्हणतात की जगात अज्ञान आहे. अज्ञानामुळे वस्तू जशी आहे तशी अनुभवता येत नाही. अज्ञान व त्याचा परिणाम माया निर्माण करते. या मायेला जे जगवते ते ब्रह्म. आनंद ब्रह्मवादी असं म्हणतात की ब्रह्म अनुभव प्रधान आहे. ब्रह्माचा अणू म्हणजे आनंदाचा अनुभव आहे. वास्तविकपणे हे पण खरं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जीवनामध्ये अधिष्ठान असलं पाहिजे आणि त्याचं अनुष्ठानही केलं पाहिजे, तर ब्रह्म अनुभव आपल्याला येऊ शकतो. एक तरुण निरनिराळ्या दिशेंना फुलाने पाणी शिंपडतो. रस्त्याने जाणाऱ्या एका पुरोहिताने विचारलं, तू काय करत आहेस? त्या तरुणाने उत्तर दिलं, मी कुलधर्माचं रक्षण करतो. वडिलांनी मला यासाठी 6 दिवस रोज पूजा करायला सांगितले पाणी टाकून. पुरोहित या उपदेशावर म्हणाले, तू ज्या पद्धतीने पूजा करत आहेस त्यामुळं कुलधर्माचं रक्षण होणार नाही. तू प्रथम दिशांचा अर्थ समजून, आपण मला सांगाल का माझं काय चुकत आहे? त्या तरुणाने विनयपूर्वक त्या पुरोहिताला विचारलं. प्रथम 6 दिशांचे स्वरूप समजून घे. पूर्व पश्चिम वगैरे दिशा नेहमी त्या दिशा नाहीयेत. कोणत्या दिशा आहेत? माता, पिता, ब्रह्मगुरु म्हणजे पूर्व दिशा, स्त्री ही पश्चिम दिशा, विद्यागुरु शिक्षक म्हणजे दक्षिण दिशा, संत महात्मा म्हणजे ऊर्ध्व दिशा व नौकर चाकर कनिष्ठ म्हणजे अधो दिशा. या सर्वांची पूजा म्हणजे 6 दिशांची. जीवनामध्ये ब्रह्मतत्व जर जाणायचं असेल तर हे जाणलं पाहिजे की केवळ 6 दिशांना पाणी शिंपडून होणार नाही, तर
माता पिता आणि धर्मगुरू हे पूर्व दिशेला असतात. स्त्री ही पश्चिम दिशेला असते, पाठीमागे असते आपल्या. विद्यागुरु शिक्षक म्हणजे दक्षिण दिशा. संत महात्मा म्हणजे ऊर्ध्व म्हणजे वरती येणाऱ्या दिशा. आणि नौकर साखर आणि कनिष्ठ लोक म्हणजे आधो दिशा. आपल्याला काय व्हायचं आहे ते आपण ठरवतो. आई वडिलांची सेवा, शुश्रूषा करणं, त्यांचा मान सन्मान राखणं, भावंडाशी प्रेमानं वागणं म्हणजे पूर्व दिशेची. स्त्री दाक्षिण्य बाळगणं, स्त्रियांच्या सुखशांतीसाठी धडपड करणं म्हणजे पश्चिम दिशा. शिक्षकांचा सत्कार करणं, त्यांची आज्ञा पाळणं, यथाशक्ती त्यांना सहाय्य करणं म्हणजे दक्षिण दिशेचं. नातलगांच्या सुखात दुःखात सहभागी होणं, संकटकाळी त्यांना मदत करणं म्हणजे उत्तर दिशेची. संत महात्म्याची सेवा करणं, पूजा याचा अर्थ. ऊर्ध्व दिशेची पूजा, नौकर चाकर प्रेमाने माणुसकीने समभावाने वागवणे म्हणजे अधो दिशा पूजन. पूजा म्हणजे सत्कार, व सत्कार मूर्तीसाठी इकडे तिकडे न भटकता ज्या पूजकाच्या आसपास असतात त्यांना विसरता का. अशा प्रकारे ब्रह्मवृत्तीची व्याप्ती अत्यंत उत्कृष्टपणे मांडलेली आहे. तर अधिष्ठान जीवनाचं असलं पाहिजे, पण हे सगळं अधिष्ठान असताना चतुर्दश ब्रह्माचं निरूपण करताना मनुष्यामध्ये निर्भयपणा पण असला पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये जे वर्णन केलं की वास्तविक अनुभव खरं म्हणता येणार नाही, कारण आनंद वृत्ती हा धर्म आहे. आनंद जिरून निवृत्ती झाल्याखेरीज ब्रह्मदर्शन होत. सच्चिदानंद असा जरी शब्द असला तरी सुद्धा मनुष्याला सामान्य आनंद हा जिरवावा लागतो. त्या सामान्य आनंदातून निवृत्ती घ्यावी लागते. त्याला वानप्रस्थाश्रम म्हणलं, संन्यासाश्रम म्हणलं. याखेरीज ब्रह्मदर्शन होत. तात्पर्य आपण अनंताची एखादी कल्पना करतो, ती ब्रह्मावर लादून ब्रह्म असंच आहे असं समजतो, चुकीचा. त्याचा विचार करण्याची गरज. पण आपली कल्पना ही स्थल काल निमित्त याच्या साच्यात चालते. ब्रह्म ही काही एखादी वस्तू नाही, पण आपल्या साऱ्या कल्पनेत अति सदोष ठरवतो. कल्पना ब्रह्मापाशी निर्विकल्प होऊन जाते. ब्रह्माची कल्पना करणं हे कुठल्या दृष्टिकोनातून योग्य नाही, फक्त त्याचं आचरण करणं हे अत्यंत आवश्यक. एक राजा अत्यंत दुराचारी आणि त्याने शेख सादी बद्दल खूप ऐकलं होतं, म्हणून तो त्यांच्याकडे गेला. हुजूर मला काहीतरी उपदेश करा. साधी म्हणजे साधूने सांगितलं, तू तर राजा आहेस, तेव्हा रात्री भरपूर सुखाने झोपत असशील. राजा आपली असमर्थ प्रगट करता म्हणाला, राज्यकारभाराच्या ओझ्यामुळं झोपण्यास मला वेळच मिळत, जेवढी निद्रा मिळेल तेवढी घेत. शेख सादी यावर म्हणाले, रात्री आपण भरपूर निद्रा घेत जा, संपूर्ण रात्रच काय पण शक्य असता दिवसाही झोपत जा. हाच माझा आपल्याला सल्ला आणि उपदेश. राजाला आश्चर्य वाटलं, हा कसा उपदेश, कसा विचित्र उपदेश मला तुम्ही केला. साधू म्हणाले, तुला योग्य असा उपदेश केला, कारण दुर्जन व दुराचारी लोक जितके अधिक निष्क्रिय असतील तितकं चांगलं. निद्रेत वेळ गेल्याने ते जास्तीत जास्त निष्क्रिय राहतील, तेवढी दुष्कृत्य त्यांच्यातून कमी होतील. त्यामुळे त्यांचे स्वतःचे व इतरांचं पण कल्याण. आता अलग लक्षात मी काय म्हणाला ते. शेख साधी राजाला स्पष्टीकरण देत त्याला उपदेशाचा मर्म सांगितलं. तेव्हा संत महात्मे हे सत्यप्रिय आणि स्पष्ट वक्ते असतात. केवळ खुशमस्करी किंवा तोंडपुजीच ते करत नाही, कारण त्यांना ब्रह्मतत्व कळलेलं असतं. ते निरीच्छ दुसऱ्याचं कल्याण करण्याची वृत्तीमध्ये निर्भय असते. निरीच्छ आणि निर्भयता या दोन गोष्टी ब्रह्मतत्व प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याचं वर्णन समर्थांनी या दासबोधातल्या समासात केलेला आहे. आणि त्याच देश दृष्टिकोनातून असं जे ब्रह्म आहे ते मनुष्य कसं शोधतो, म्हणून समर्थांनी जसं 63व्या समासामध्ये आपण चतुर्दश ब्रह्माचा अभ्यास करत आहोत, त्याचप्रमाणे समर्थांनी 63व्या मनाच्या श्लोकामध्ये चतुर्दश ब्रह्माचं वर्णन कसं केले बघ. घरी कामधेनु पुढे ताक मागे, हरी बोध सांडून बेवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. घरात कामधेनु असून काकासाठी भीक मागणं किती हास्यास्पद आहे. तसं आपल्यापाशी असणारं भगवंताचं ज्ञान बाजूला सारून जो सूक्ष्म वादाच्या पाठीमागे लागतो त्याचं जीवन वाया जातं. चतुर्दश ब्रह्माचा विचार करत असताना जर आपल्या काही पदरात पडायचं असेल तर लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याच्या घरी कामधेनु आहे
आणि गल्लीमध्ये भीक मागून ताक गोळा करणं कशाला? म्हणून भगवंताचं ज्ञान बाजूला सरून शुष्क वाद कशाला करतात? काही लोकांना सवय भगवंताचं नाव सोडून देतात आणि देव आहे की नाही याच्यावर वाद करतात. त्याचं जीवन वाया जातं. एखाद्याच्या हाती चिंतामणी असूनही केवळ काचेच्या तुकड्यांची जो कामना करू लागतो, तर त्याला हवे तेवढं कसं मिळणार? या श्लोकामध्ये समर्थांनी अक्षरशः डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे. पण काचखंडे करण्यापेक्षा प्रत्यक्ष चिंतामणी तुमच्याकडे आलेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. आता हे कशा प्रकारे विचार केला पाहिजे? की केवळ तात्विक विचार पण जमणार. ब्रह्मत्व ही मनुष्याची व्याप्ती असली पाहिजे. महामंत्री श्री विमलजी यांनी अबू पर्वतावर माउंट आबूला एक आदिनाथांचं मंदिर अत्यंत कलात्मक आणि संगमरवरी बांधण्याचं ठरवलं. यासाठी ते जागा शोधत होते. एक जागा त्यांना पसंत पडली. त्या समाजाची ती जागा होती. एक वेगळ्या समाजाची जागा होती, जैन समाजाची होती. पाहिजे तितकी जमीन देऊ, तो ग्रहस्थ म्हणाला, पण या जमिनीची किंमत म्हणजे काय? जेवढी जमीन घ्यायची आहे तेवढ्या जमिनीत सोन्याच्या मोहरा पसराव्यात आणि तेवढे मला दिल्यानंतर मग तुम्हाला जमीन दिली. समाजातील पंचांना नियुक्त केलं होतं. पंचांनी निर्णय दिला. मग विमलजी त्यास तयार झाले. त्यांनी आपल्या सेवकांना सुवर्ण मुद्रांच्या थैल्या आणायला सांगितलं आणि सगळ्या लोकांसमोर त्या मोहऱ्या जमिनीवर पसरायला सुरुवात केली. महामंत्री विमलजी यांनी सुवर्ण मुद्रा जमिनी पसरवल्या, पण काय झालं? त्या पसरवल्यानंतर त्याने बघितलं की सुवर्ण मुद्रा गोल होत्या, गोट्यासारख्या, आणि म्हणून त्या दोन गोट्यामध्ये अंतर राहायला लागलं. अर्थात ज्यांनी जमीन त्यांना दिली त्याचं काही म्हणणं नव्हतं. त्याला तर सुवर्ण मुद्रा जेवढी जागा तेवढ्या पसरून पाहिजे होती. पण विमलजीच्या लक्षात आलं की काही जमिनीचा भाग त्या गोल गोट्यामुळे तसंच राहत, त्यांना मोहरांचा स्पर्श होत नाही. अशी जमीन आपण कशी घ्यावी? वचन दिलेलं आहे. म्हणून मंदिरासाठी तसूभर जमिनी आणि तिने घेऊ इच्छित नव्हते आणि नीतीच्या माराणी. म्हणून त्यांनी त्या सगळ्या मोहरा गोळा केल्या आणि कारागिरांना सांगितलं की या मोहरा चौकणी करा. आणि मग चौरस आकृती मोहरा तयार झाल्यानंतर त्या मोहऱ्या पुन्हा त्या जमिनी अंतरण्यात आल्या. कुठेही फट राहणार नाही याची खात्री केली आणि मग ती जमिनी खरीचा व्यवहार पूर्ण. व्यवहारात सचोटी पाळणारे आपले पूर्वज नीतीविना धर्म म्हणजे फळाविना वृक्ष, तर धर्माविना नीती म्हणजे मुळापासून. अशा प्रकारची नीती जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो कामधेनू असतो. जो माणूस तुच्छ काम करतो तो खोटाच आहे. जो माणूस उत्कृष्ट काम करतो त्यालाच एका अर्थ ब्रह्म असं म्हणतात. म्हणून सामर्थ्याची पवित्रता कशी असली पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून भगवंत सर्व काही देणारा असतो. अंतरातील आत्म्याच्या रूपाने राहणाऱ्या भगवंताचा ध्यासाने मनुष्याला कृपा दृष्टी लागतो. पण करंटा मनुष्याकडे लक्षण देता प्रापंचिक सुखाच्या फळाची अपेक्षा करतो. जैस रामाकडे दुर्लक्ष करणारा मनुष्य दुर्दैवी होणार आहे. म्हणून आपल्याकडे गीत आहे, नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मन. वर्णन असं आहे की प्रापंचिक फळाची अपेक्षा करून मनुष्य अंतःकरणातलं जे आत्मतत्व आहे तो विसरून जातो. असा मनुष्य दुर्दैवी म्हणा. त्याचं उदाहरण असं आहे की प्रत्येकाला मनुष्य सामर्थ्यशाली असलं पाहिजे, पण ते सामर्थ्यामध्ये पवित्रता असली पाहिजे. महान प्रयत्नाने रावणाने कुंभकर्णाला जागत. कुंभकर्ण उठल्यावर त्याला रावणाचा चेहरा खूप निस्तेज. रावणाचा चेहरा निस्तेज कसा आहे तो पहिल्यांदाच पाहत होता असं. म्हणून त्याने रावणाला विचारलं. हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, पण लक्षात घ्या काय झालं, तुझा चेहरा एवढा मला नका. सुस्कारा टाकीत रावण म्हणाला, काय सांगू, हृदयाला हजार इंगळ्या चावाव्यात तशा वेदना होत. माझ्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झालेला. सीतेला प्राप्त करून घेण्यासाठी मी माझा लाडका मेघनाथ आणि अनेक वीरांचं प्राण गमावलं, तरी मी सीतेला वश करू शकलो नाही. रावणाला धीर देत कुंभकर्ण म्हणाला, आता तू काळजी करू नकोस. हा मनुष्याला
सत्यापासून कसं दूर करण्याचा कसा डाव असतो. कुंभकर्णामध्ये जी उत्कट इच्छा होती, ती उत्कट इच्छा अधर्मी रावणाला मदत करण्याची नव्हती. पण रावणाने असा डाव खेळला, की ज्यामुळं उत्तम मानसिकता असलेला त्याचा भाऊ हा कुंभकर्ण एका अर्थानं दिशाहीन झाला. तू आता काळजी करू नकोस, मी आता जागा झालेला आहे. शत्रूकडील एकेकाला यमसंधना पाठवतो. सीता सरळ सरळ होश होत नसेल तर छळ कपट याचाही वापर कर. तू तर विद्या निधान आहेस. कुंभकर्ण सांगतोय रावणाला, की तू विद्या निधान आहेस. हजार तंत्र विद्या मंत्र विद्या तुला प्राप्त झाल्या आहेत. तू त्याच्या सामर्थ्यावर रामाचं रूप धारण कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. सीता तुझ्या माय रूपाला फसेल. रावण म्हणाला, बंधो, मंत्रविद्येने मी रामाचं रूप धारण करून हा प्रयोग केला, परंतु ज्या क्षणी मी रामाचं रूप धारण करतो त्या क्षणी माझ्या साऱ्या वासना एकदम शांत होतात. परस्त्रीबद्दल अभिलाषा निर्माण न होता सीता मला जगन्मातेच्या पवित्र स्वरूपात दिसते, महाशक्ती दिसायला लागते. कुंभकर्ण गप्प झाला. जर तुला कळते पण वळत नाही तर मी तुला काय सांगू. अरे शाश्वत ब्रह्म तुला कळालेलं आहे, तरी तू ब्रह्म सत्य जगत मिथ्याकडे मिथ्य विचार करतोयस. कुंभकर्ण मनाचा विचार करू लागला, ज्याच्या नुसत्या नामोच्चारात एवढी अद्भुत चारित्र्य शक्ती आहे, त्या रामाच्या महाशक्तीवर काय बोलावं. कुंभकर्ण म्हणतो, त्याचं नुसतं नाव घेतल्यानंतर, त्याचं नुसतं रूप धारण केल्यानंतर इतकी त्याची चारित्र्य शक्ती अप्रतिम आहे की मनुष्याचं चरित्र बदलून जात. त्या रामाबद्दल काय बोलावं. राम या शब्दातील रा उच्चारतात वासना कापरापणे उडून जातात आणि मग उच्चार होतात त्या कुणामध्ये प्रवेश करत नाही. त्याच्यासाठी दरवाजा कायमचा बंद होतो. नामस्मरणाचं असं अपूर्व महत्व. पण ब्रह्मतत्व काय आहे हे कुंभकर्णालाही कळालं, रावणालाही कळालं, परंतु रावण हा वासना अंध झाला होता. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना समर्थाने कामधेनूचं उदाहरण दिलं, की घरी कामधेनू सारखी चांगली अवस्था असताना सुद्धा रावण हा भिकाऱ्यासारखं ताक गोळा करतात. तसं परत स्त्रीला त्यानं उचलून नेलं, म्हणून मनुष्य सर्व सुखांना वंचित होत. आपल्या घरात कामधेनू ओळखता आली नाही तर मनुष्य सर्व सुखाला वंचित होत. हे रावणाला कळलंच नाही की त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे सुख असताना सुद्धा तो सर्व सुखाला वंचित झाला. दुधासारखा उत्तम स्निग्ध पदार्थ व तशा अनेक सुखाच्या गोष्टी देणारी ही कामधेनू ओळखता ही कबनशिबीच आहे. म्हणूनच साधारण अशा ताकासाठी मनुष्य दारोदार भटकतो. अध्यात्म क्षेत्रातही प्रपंचात रमून मनुष्य सुखासाठी भटकतो आणि जवळ असलेल्या परमेश्वरापासून दूर जातो. हरिबोध करून घेत नाही. सच्चिदानंद हृसुपुरातला हरी ओळखून चराचरातला निर्माण करता आणि मी कोण याचं ज्ञान करून घेतो. हे ज्ञान रावणाला झालं नाही आणि म्हणून रावणाची अवस्था झाली, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडुणी वेवाद लागे. अशा प्रकारची त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून आत्मा प्रकाश नाही, हे आत्मज्ञान आत्मस्वरूप एकच आहे याची जाणीव मनुष्याला होण्याची आवश्यकता. रशियामध्ये एक उबिया नावाची एक फकीर महिला होती. ती धर्मग्रंथ वाचायची. सैतानाचा तिरस्कार करा असं त्या ग्रंथामध्ये ओळ लिहिली होती. एकदा तिच्याकडे फकीर म्हणून आला, त्यांनी ग्रंथ वाचला, त्या ग्रंथातली ओळ खोडलेली बघितली. तर ते म्हणे खोड कोणी खोडली. रबिया म्हणाली मीच खोडली. या ओळीमुळे मी खूप अडचणीत असं ती म्हणाली. मी तिला काटकट करून टाकला तरी शांतपणे म्हणाली. तो पीर म्हणाला एक खोडायची काय गरज होती. ही सैतानाचा तिरस्कार द्वेष केलाच पाहिजे असं त्यात काय अडचण आहे. तावातावाने विचार. रबी म्हणाली जोपर्यंत माझ्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालं नव्हतं तोपर्यंत मला ही ओळ बरी वाटत, पण माझ्या अंतःकरणात प्रेम निर्माण झाल्यानंतर मला ही ओळ अडचणीची वाटत. द्वेष करणं मला जमेना. माझ्या दृष्टीनं धर्मसंकट ठरलं. तिरस्कार माझ्यात उरलाच नाही. माझ्या अंतःकरणाचा कोपरा न कोपरा प्रेमाने भरून गेला. भगवान कोण आणि सैतान कोण हे मला ओळखूच येणीचं झालं. प्रेमदृष्टी प्राप्त झाल्यावर कसं उरेल भगवान आणि सैतानाचं वेगळेपण. त्यामुळे धर्मग्रंथातील ओळीचे आचरण करणं मोठं मुश्किल झालं.
या अपत्यामुळे ती ओळच खोडून टाक. ते ऐकलं फकीराला राग बर्फाप्रमाणे शांत होतं. शेवटी धर्मग्रंथ हे जीवनासाठी आहेत. प्रेम जीवन अभिन्न असतं, म्हणजे मनुष्याचं मनुष्य पण अत्यंत ब्रह्मतत्व जाणलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये द्वैतभाव आहे तोपर्यंत अद्वैताची उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि हा द्वैतभाव गेला पाहिजे, तरच मनुष्याला पूर्ण ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. असं अनेक गुंतागुंतीचं चिंतन ज्यांनी हे जाणलेलं नसतं ते धर्मपंडित हा साक्षात न जाणता शब्दात गुंततात, वादविवाद करत राहतात, खंडन मंडन करून अहंकार वाढवतात, हरिबोध मिरवत राहतात. शास्त्राप्रमाणे विचार करतो की कोण ज्यांचं जे खूप अहंकारी असतात आणि दुष्ट असतात असे लोक एक आत्महत्या करतात असं म्हणलं शास्त्रकारणाचं, ते वेडे लोक. कारण स्वतःमध्ये ब्रह्म आहे ते विसरून जातात, ब्रह्म सत्य जगत मिथ्या विसरून जातात. अहंकार हा ब्रह्मतत्वाला अत्यंत अत्यंत घातक आहे. आणि दुष्टत्व हे परमेश्वराला मांडण्याचं नाही, कारण परमेश्वर ही समत्वाची देवता आहे. सगळ्या सगळीकडे समत्व भावनेने प्रत्येकाने बघितलं पाहिजे. अशा अनेक संदर्भ या समासाच्या संदर्भामध्ये आपल्या समोर येत राहिलेले आहे. त्याचं चिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ग्रीस देशामधले एक संतांडी त्याच्याकडे आलेल्या एका मुमुक्षाला सांगितलं की तुला जर ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल ते काम कर, तिथल्या जवळच्या स्मशानामध्ये जा आणि प्रत्येक थडग्याला तू शिव्या दे, नावं ठेव. असं करून तो परत हे सांगितलं. मग तो परत सांगितलं मी शिव्या देऊन परत आलो. आता त्याला सांगितलं तू जा आणि त्या थडग्यांना म्हणजे चांगली त्यांची स्तुती कर, त्यांचं अभिनंदन कर, आणि हे करायला सांगितलं. आणि मग जेव्हा तो परत आला विचारलं की तू शिव्या दिल्या होत्या आधी, नंतर त्यांना सन्मानाने बोलला, त्यात काय फरक पडला? तुझ्या मनाची स्थितप्रज्ञता ही समभावना ठरता कामा नये. दुसऱ्यावर काही परिणाम होणार नाही. ज्याला तुम्ही शिव्या दिल्या त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, ज्याची तुम्ही स्तुती केली त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. पण आपल्या मनाची स्थितप्रज्ञता, आपला समभाव तो ढळता कामा नये. पण समभाव प्रत्येकात असला पाहिजे. आपल्या घरी कोणी पाहुणा आला, आपला जो जवळचा नातेवाईक असेल आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र आला असेल, आपल्याला कळते की आपल्या पाहुण्याच्या आपल्या मामा काकाची डिश पोह्याची भरलेली असते आणि त्याच्यासोबत आलेल्या मित्राची डिश थोडी कमी असते. चहा जर केला तर आपल्या पाहुण्याचा चहा कपभर भरलेला असतो आणि अनोळखी व्यक्ती सोबत आले असतो त्याचा मित्र, त्याचा चहा थोडासा कमी असतो. हे जर समत्व नसेल तर ब्रह्मतत्व मनुष्याला जाणता येत नाही. म्हणून स्थितप्रज्ञता मनाची असली पाहिजे. स्थितप्रज्ञता असणं आणि समभाव मनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. हा साधुत्वाचा एक प्राथमिक गुण आहे. साधुत्वाचा सामान्य गुण कोणता आहे तर स्थितप्रज्ञता असणं मनाची आणि समभावना असणं, ही दोन्ही गोष्टी अंतःकरणामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी या समासामध्ये चतुर्दश ब्रह्माचं जे निरूपण केले ते अत्यंत विलक्षण आहे. उपलब्ध वेळामध्ये ते थोडस मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अनेक चुका माझ्याही होत असतील, पण मला जसं भावतं तसं मी मांडण्याचा मी प्रयत्न करत नाही. समर्थच ते माझ्याकडून वळून घेतात. त्यामुळे आपल्या सर्वांचे धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यतने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट हृदया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे हे. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान तसा हो. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.